नमस्कार मंडळी, सफर निसर्गाची यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरव आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण चाललो आहे शिवनेरी ह्या किल्ल्यावर. तुम्ही बघताय हा शिवनेरी किल्ला आहे. तर मंडळी, आता आपण चाललो आहे शिवनेरी या किल्ल्यावर, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, असा शिवनेरी. तर चला आता आपण बघूया शिवनेरी किल्ला. बघा, शिवनेरी किल्ल्याच्या पायऱ्या या आहेत, शिवनेरीच्या महापायऱ्या. हे बघा मी कशी जाते ते बघा, असं ती सांगते बघा. वा वा वा, हे टाळ्या, याच्यासाठी टाळ्या. तसं प्रत्येकाने आपापली मुलं पण घेऊन या. चला, तर आता आपण पोचलोय महादरवाज्यावरती. तो तुम्ही इथे बघताय महादरवाजा आहे, हा महादरवाजा. त्या महादरवाज्यातून आपण प्रवेश करतोय. बघा, हे त्या काळचे कसे दरवाजे होते बघा, हे सगळे तिथे आहेत. आणि ह्याच्या बाजूला ह्या दोन्ही देवडे आहेत. इथे एक देवडी आहे बघा, ज्यातून म्हणजे आपले सैनिक पारेकऱ्यांना इथे बसण्यासाठी हे देवडे आहेत. या ठिकाणी पण एक देवडी आहे जो बाजूला, आणि डाव्या बाजूला, असे दोन्ही पण ठिकाणी देवडे असतात. तिथून आतमध्ये आपण आलो की हे बघा, या ठिकाणी वरती जायला पायऱ्या आहेत बुरुजावरती जाण्यासाठी. आपण इथे बुरुजावरती जातोय आणि या बुरुजावरती खालच्या याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. बघा, आता आपण बुरुजावरती आलोय. त्या बुरुजावरती अशी दोन्ही ठिकाणी बुरुज आहेत. आपल्या त्या ठिकाणी पण बुरुज आहे आणि हाही बुरुज आहे. पुढे बघा, परिसर बघा कसा दिसतोय. ठीक आहे, आता आपण त्याच बुरुजावरतून सेकंड दरवाजा म्हणजे दुसऱ्या दरवाजावरती. पहिला आपला महादरवाजा होता. महादरवाजा हा पेशवेकालीन आहे आणि हा दुसरा दरवाजा आहे हा यादवकालीन आहे. आता यादवकालीन काय आहे, हे जसं तुम्हाला वरती दिसतंय, हे आहे शरभ. दोन्ही साईडला शरभाचं चित्र आहे आणि मध्ये आहे गजराज. ठीक आहे, शरभाच्या ह्याची काय मध्येचा अर्थ काय आहे, शरभ हा शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. ठीक आहे, तर हे दोन शरभ आणि हत्ती, गजराज. आता प्रत्येक दरवाजामध्ये एंट्री केल्यानंतर इथे वरती बुरुजावरती जायला लागतं. बुरुजावरती जायसाठी जागा आहे. ती जागा अशी ठेवली आहे की एका वेळेला एकच माणूस जाईल, दुसरा माणूस जाऊ शकत नाही. बघा, आता मी असं आहे, तर मी चाललो तर माझ्यावरून दुसरा कोणी जाणार नाही. अशा पद्धतीने प्रत्येक बुरुजावरती स्टेपची अरेंजमेंट केलेली आहे. नुसता फोटो काढून नाही चालणार. या बुरुजावरून आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवू शकतो. म्हणून हे बुरुजाची निर्मिती केली. तर जो पहिल्या बुरुजावरती लक्ष होतं असं तर सगळं दिसायचं, तसंच या बुरुजावरती सुद्धा दोन बुरुज बांधलेले आहेत. एक वरती बुरुज आहे आणि एक खाली बुरुज आहे. ठीक आहे, त्याच्यावरती सुद्धा तोफा आणि बंदुकांचा मारा करण्यासाठी गंजा बनवलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी गंजा आहेत. चला, हा आहे परवानगीचा दरवाजा. ठीक आहे, हा आहे परवानगीचा दरवाजा. याच्यावरती पण बघा शरभाचं चित्र आहे. दोन्ही बाजू शरभाचं चित्र होतं. हे आता कमान तुटलेले आहे त्यामुळे त्याचा औषध नाहीये, पण याच्यावरती पण शरभ आहे. हे शरभ म्हणजे यादवांचं प्रतीक आहे. ज्यावेळेस यादवनी जे किल्ले बांधले त्याच्यावरती प्रत्येक ठिकाणी हे शरभाचं चित्र हे असतंच. शरभ म्हणजे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक. ठीक आहे, चला आता आपण जाऊया. इथे पण बुरुज बांधलेले आहेत मोठे. पिराच्या दरवाजावरती बघा, हा पिराचा दरवाजा आहे. ही मेन कमान आहे आणि हे दोन बाजूला गंजासाठी आहे. आणि याच्या बाजूला बघा, इकडे गंजा ठेवलेले आहेत. हे गंजा आहेत इकडे पारेकरावरती लक्ष ठेवण्यासाठी.
देऊ शकतो तिथं. इकडून या ठिकाणी मारा करू शकतो, इकडून समोर बघू शकतो आणि इकडे पण मारा करण्यासाठी जागा आहे जी इथे आहे. दोन्ही ठिकाणी मारा करण्यासाठी. आणि त्याच्या बाजूला पुढे आल्यानंतर बघा इथे या ठिकाणी समोरचा लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा इकडे जागा ठेवलेली आहे, गंजी ठेवलेली आहे. त्या गंजीमधून तुम्ही बघू शकता. आजूबाजूचा परिसर तुम्हाला इथून लक्ष ठेवू शकता. चला आपण या पिराच्या दरवाजातून आतमध्ये चाललो. आता पिराच्या दरवाजातून आपण आतमध्ये आल्यानंतर इथे पाहण्या करण्यासाठी देवडे आहेत दोन्ही साईडला. ते इथे पण एक देवडी आहे आणि इथे पण देवडी आहे. त्याच्यामध्ये भरपूरशी माणसं आपले सैनिक बसू शकतात. असे शिवाजी महाराज की जय भवानी. या ठिकाणी पण देवडी आहे. हे पारेकरांचे देवडे आहेत दोन्ही पण या ठिकाणी आणि या ठिकाणी. आता बघा हे आता जे प्रशासनानं आणि गड संवर्धन वनाने हे चांगलं केलंय. इथले जे लोक येणार आहेत त्या लोकांना पिण्याची सोय इथे करून ठेवलेली आहे. बघा हे चांगलं आहे ते की असंच करून ठेवलं आणि पाणी चालू आहे. प्लास्टिकच्या वस्तू ते वापरायला देत नाही. त्या लोकांनी ऑलरेडी स्टील ठेवलेलं आहे. हे एकदम चांगलं केलंय की कोणी इथे प्लास्टिकचा वापर करू नये, गड कचऱ्यावरती कचरा करू नये. साफसफाई आणि स्वच्छता बघितलं तर खूप छान आहे. बघा इकडे तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाहीये. एकदम शांत आणि खूप सुंदर असा आता बनवलेला आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आणि ठळक वैशिष्ट्य म्हणजे बघा, ठळक वैशिष्ट्य म्हणून बघा इथे जेवढी सगळी झाडं आहेत ना, प्रत्येक झाडाला नाव दिलेलं आहे. कारण बघा ते समोर आता तुम्ही बघताय शिसम आहे, पुढे समोर दिसले वड आहे, त्याच्या बाजूला बघा तुम्ही चंदन म्हणून लिहिलेलं आहे. अशी प्रत्येक झाडाची माहिती या गडावर किल्ल्यावरती करून केलेली आहे. हे खूप छान वाटतंय. म्हणजे ज्याला कोणाला झाडांची आणि निसर्गाची माहिती नसेल आणि तेव्हा इथे पण लिहिलंय काळा कुडा म्हणजे कुडा. ठीक आहे, जी आबोली वगैरे सगळं जी झाडं आहेत त्या सगळ्या झाडांची माहिती या गड किल्ल्यावर लिहून ठेवले ही सगळ्यात उत्तम आहे. म्हणजे ज्याला कोणाला निसर्गाच्या बद्दल मग जास्त ज्ञान घ्यायचं असेल, कोणते झाडं आहेत, फुलं आहेत, आपण काय बघतोय हे जर पाहायचं असेल तर नक्की त्या लोकांनी याचा फायदा होईल. या नावावरून असं रेसिझम दिसतं, असं नाव नको द्यायला होतं. प्रतिभा इथे वॉर्मअप करणार आहेत, योगा वगैरे दाखवतील आपल्याला. फक्त झाड थोडं खाली वाकवा. चला पांढरा चाफा. हा ठीक आहे, बॅग लटकली आहे. आता बघा ह्या ज्या हा ऐतिहासिक पायऱ्या आहेत त्या पहिल्या जुन्या पायऱ्या होत्या त्या अशा होत्या. आता गड संवर्धन करून हे नवीन बांधलेल्या पायऱ्या आहेत. तुम्ही बघताय ह्या पहिल्या जुन्या पायऱ्या आणि ह्या आता नवीन पायऱ्या. आता आपण पोहोचलोय 5व्या दरवाजावरती. तो म्हणजे हत्ती दरवाजा. आता इकडून आपण 4था दरवाजा पूर्ण करून आलो. तो 4था दरवाजा होता पिराचा दरवाजा. पिराच्या दरवाजातून पुढे आल्यानंतर हा 5वा दरवाजा आहे हत्ती दरवाजा. आता आपण हत्ती दरवाजा चाललो. आता याची बांधणी जी आहे ती बांधणी ही गोमुख प्रकारची आहे. गोमुख म्हणजे असं क्रॉस करून बांधलं. क्रॉस करून कशासाठी बांधलेत, जर शत्रू सैन्य जे येतं, शत्रू सैन्याने जर आक्रमण केलं तर इथून त्याला कोणत्याही म्हणजे हत्ती वगैरे आला किंवा कुठल्या ओंडक्यांचा मार करण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा तोडू शकत नाही. त्यासाठी हे हत्ती दरवाजा हे गोमुख प्रकारचा बांधलेला आहे. त्याला गोमुख प्रकार म्हणतात. आतमध्ये आल्यानंतर हे दरवाजे आहेत हे पुरातन आहे. हे त्याच्यावरती मार करू नये यासाठी खेळ लावले आहेत दोन्ही. या आतमध्ये ह्या दोन्ही तेवढे आहेत दोन्ही साईडला, इकडे आणि इकडे. हे 12 एकराचे तेवढे आहेत.
सफर निसर्गाची. सफर निसर्गाची. आता आपण 5वा दर्जा पार करून आलोय. हा वरचा परिसर बघा. ती बघ आणि मी कसा पुढे गेली तिला पकडा जावा चाल. हे बुरुजाची आहे. हे बुरुज. आता हे बुरुजाची वाचून तुम्ही बघताय. बाहेर वरती चढून आलोय. आता आपण चाललोय शिवाई देवीच्या मंदिराकडे. बघा. आता आपण 5व्या दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर हा तुम्ही रोड बघताय. या रोडने दोन वरती आल्यानंतर दोन मार्ग दिसतात. तर त्याच्या उजव्या बाजूचा रोड मार्ग जो आहे त्या ठिकाणी पुढे आले तर इकडे शिवाई देवीच्या मंदिराकडे आपण जाण्यासाठी रोड आहे, मार्ग आहे. त्या रोडने चाललोय. त्या पूर्वीच्या काळचे कमान होते इकडे. इथे बघा. इथे खाली पण बघा. हे दोन्ही पार्ट आहेत. हा एक आहे तो जुना मार्ग होता. हा पुढे जातो आणि हा जो आहे हा मार्ग जो आहे शिवाई मंदिराकडे. इथे पण दोन्ही साईडला देवडे आहेत. इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला हे पारेगावचे देवडे आहेत. मन पेलवीस आणि बघितलं पण छान आहे म्हणे मस्त आहे. रात्रीचे व्हिडिओ पण चालू. त्यांना निघायला तर चला आता आपण चाललो शिवाई मंदिरामध्ये. हे आहे शिवाई देवीचं मंदिर. तर आपण शिवाई मंदिरामध्ये प्रवेश करतोय. करतो फोन एक 5 मिनिटं. शिवाई देवीची मंदिर. आता आपण बघतोय त्या आहेत शिवनेरीवरच्या गुंफा. जे माझे सहकारी सुहास राणे त्या ठिकाणी गेलेले बघा. हे आहेत शिवनेरीवरच्या गुंफा. शिवनेरी किल्ल्यावरच्या प्राचीन कालीन गुफा. सभोवतालचा परिसर, गाव आपण पाहता. चलो बघा. आता आपण शिवनेरीवरून फिरतोय. बाजूला तुम्ही बघितलात शिवनेरीवरती ह्या गुंफा आहेत, शिवकालीन गुंफा आहेत. त्या गुंफा फिरून झाल्यानंतर उजव्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी केळी, द्राक्ष, नंतर ऊसाचे मळे आहेत आणि इथलं वातावरण बघा, सौंदर्य बघायचं आहे. बाजूला सगळं हा पूर्ण जो पार्ट दिसतोय हा शिवनेरीचाच पार्ट आहे. आणि शिवनेरीवरून हे खालचा भाग तुम्ही बघताय हा जुन्नरमधला सगळ्यात मोठा भाग आहे. पण लेणी आहे तिकडे. आता जो आपण बघतोय हा शिवनेरीवरच्या गुंफा आहेत. या सगळ्या 6 ते 7 अशा गुंफा आहेत. माझा सहकारी आनंद पोसे तो त्या ठिकाणी गेलेला आहे. तुम्ही बघताय. आणि बघा इकडे त्या लँडमध्ये आपलं जे शिवाई मंदिर आहे, शिवाई मंदिरच्या बॅक साईडला पाठीमागे ते या गुंफा आहेत त्या आपण आता बघतोय. आणि हे तुम्ही हे झाड दिसतंय हे भोकराचं झाड आहे. जे आता माझं आपण बघतोय हे भोकर जे गमसाठी वापरलं जातं ते हे भोकराचं झाड.
आपण शिवनेरीकडून किल्ला शिवाई मंदिराकडून आलो. शिवाई मंदिराकडून आल्यानंतर आपण काय बघितलं, तिकडे गुहा आहेत म्हणजे गुंफा आहेत, त्या गुंफा बघितल्या. गुंफा बघितल्यानंतर पुढे आलात ना की तुम्हाला इथे पाण्याची टाकी बघायला भेटते, जे या ठिकाणी आहे आणि तिथे पण आहे बघा. इथं पण पाण्याचा टाका आहे. हा इथं पूर्ण कातळा आहे आणि कातळामधून येलेलं पाणी इथे साचवलं जायचं आणि ते त्याचा यूज बघा. आणि तिथून पुढे आलात ना तर इकडे अजून गुफा आहे. आणि ह्याच्यामध्ये हा स्तूप आहे. त्या स्तूपामध्ये इकडे उतरतो. चालेल चालेल चालेल. आता आपण शिवाय मंदिरातून पुढे आल्यानंतर तिथे स्तूप आहे बघा. तिथे तुम्हाला स्तूप बघायला मिळेल. आणि स्तूपाकडून उजव्या बाजूला, स्तूपाच्या उजव्या बाजूला इकडे आतमध्ये मंदिर आहे बघा. प्रशस्त मंदिर आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. तिकडे देवी मंदिर आहे, जे शिवाई देवीचं आहे. तर ती मूर्ती आहे, ती गडाची देवता इथे ठेवलेली आहे. तुम्ही आता बघितले असं की शिवाई देवीचं मंदिर आहे, इथे देवताची आहे. आणि इथला परिसर बघा थोडा मोठा आहे. खूप छानशी जागा अशी आहे. मला वाटतं हा पहिले इथे खळगे आहेत म्हणजे ही कुटण्यासाठी म्हणजे मसाला करण्यासाठी जागा असावी असं मला वाटतंय. कारण हे ॲरो दिसतं तुम्हाला बघा. तिकडून काय पडतं इथे एक पाण्याचा टाका आहे. पाणी टाके तिकडे इथे पाण्याचा टाका आहे. आणि पुढे आला रूम आहे. ठीक आहे, इथे एक रूम आहे. आणि बाहेर आलात की इकडे पण बघा, इकडे एक रूम आहे. पण हा कशासाठी आहे माहित नाही, पण आहे इथे. टाकू पाण्यात टाकायचे पाण्याचं नक्की जेव्हा पहिले लोकांमध्ये जेव्हा पालखी यायची, पालखी आल्यानंतर ती इकडे जायची, याच्या पुढे जायची नाही. मेणा दरवाजा, ठीक आहे. त्यामुळे ह्याला मेणा दरवाजा म्हटलं. कांदेकरी अशी बांधकरी जी कार्य असतात ती पालखी इथपर्यंतच घेऊन जायची आणि तिची जी व्यक्ती असेल ती मोठी चालत जाईल तो महादरवाजाकडे इथपर्यंत. हा आता आपण एंट्री करतोय मेणा दरवाजा. आता मेणा दरवाजा आपण आतमध्ये आलो की तुम्ही बघेल इकडे आतमध्ये बघा, इकडे एक देवडी आहे आणि त्याच्या बाजूला पण एक बघा, इकडे एक देवडी आहे. म्हणजे ही देवडीचं एक वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामधून तुम्हाला बाहेर जाण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी जागा आहे. येऊ शकता आतमध्ये. आणि याच्यावरून खाली लक्ष बंदुकीचा मारा करण्यासाठी जागा आहे. इथून आहे ही आता इकडची बुजली आहे बघा. इकडून तुम्हाला खाली लक्ष ठेवू होतो ही पारेवर लक्ष ठेवण्यासाठी. आणि इथून पण सेम आहे त्या साईडला. ही आता बुजले आहेत आणि तिथे दुसऱ्या बाजूला बघितलं तर इकडे पण खालच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी जागा होती. आणि असा हा बुरुज होता. याच्यावरती पूर्ण बुरुज आहे. मेणाचा आतमध्ये आला ना की डाव्या बाजूला ही देवडी आहे. त्या देवडीच्या आतमध्ये एक जागा आहे, जी जागेमधून याच्यावरती आजूबाजूच्या सगळ्यावरती लक्ष ठेवू शकत होते. तिकडे अशा पद्धतीची ती रूम आहे. त्या तिन्ही बाजूला तिन्ही अँगलला
त्याच्यामध्ये लक्ष ठेवण्यासाठी आणि तिकडे बंदुकीचा मारा करण्यासाठी जागा बनवलेल्या आहेत ज्या इथे आहेत. आणि ह्याच्यावरती बुरुज आहे, त्या बुरुजावरून तुम्ही आजूबाजूच्या त्याच्यावरती लक्ष ठेवू शकता. अशा प्रकारची या ठिकाणी ही खोली आहे. आपण आलोय मेणादरवाजातून पुढे आलो की हा आहे कुलूप दरवाजा. हा तुम्ही बघता हा कुलूप दरवाजा आहे. त्या कुलूप दरवाजाचे बघा दोन्ही बाजूला शरबाजी चित्र आहेत दोन्ही साईडला. वरती दोन्ही आहेत ते शहराब आहेत. आणि वरती आलात की डाव्या बाजूला देवडी आहे. हा दरवाजा आहे. आणि 3 स्टेप चढून आलात की या ठिकाणी सैनिकांना पारे करण्यासाठी हे देवडे आहेत. आणि देवड्याच्या मध्ये हे दिवे लावण्यासाठी ते कोनाडे आहे. छत असेल याच्यावरती. हो याच्यावरती छत होता पूर्ण, याच्यावरती बुरुज होता. हा टेवडी हा. आता आपण पालखी मेन दरवाज्यातून वरती आलो, कुलूप दरवाज्यातून वरती आलो. वरती आल्यानंतर तुम्ही इकडून आपण समजा मेन दरवाज्यातून आलोय. तर आता इथून आल्यानंतर डाव्या बाजूला इकडे अंबरखाना आहे. अंबरखाना ही 15 ते 16व्या शतकात बांधलेली असावी असा अंदाज आहे. आणि ही आयताकृती इमारत आहे आणि याच्यामध्ये 7 उपभाग आहेत. एकूण 12 खांबावर हे आधारलेली घुमटाकार छत असलेली ही हा अंबरखाना आहे. चला आपण आता तो पाहायला जाऊ. किती आता आपण अंबरखान्यामध्ये प्रवेश करतोय. हे 15 ते 16व्या शतकामध्ये बांधलेली आहे. आणि आता आपण अंबरखाना म्हणजे धान्य कोठा, जे 32 खांबामध्ये बांधलेला आयताकृती असं 6 उपविभाग आहे. हा किती प्रशस्त आहे बघा. हे एवढे सर्व खांब ते पण बांधलेले आहेत. सगळे खांब हे आहेत. हे धान्याचा कोठा होतो. अंबरखाना म्हणजे धान्याचा कोठा. हे असं हा अंबरखाना. ते छत बघा तुम्हाला कसं बघायला मिळेल. आणि हे झरोके आहेत. झरोके यासाठी आहेत की पहिलं धान्य हे वरून टाकलं जायचं, ओतलं जायचं खाली. व्हेंटिलेशनला नाही आहे, ते ओतलं जायचं. त्याच्यामध्ये छत होतं, छतामधून ओतलं जायचं. हे कारण खाली सगळं टाकल्यानंतर ते ओतलं जायचं. व्हेंटिलेशन हे साईडला व्हेंटिलेशन आहे, हे नाही आहे वरून टाकलं. आता आपण गंगा जमुना टाक्याकडून पुढे आलोय आणि आता आपण पोहोचलोय शिवकुंजापाशी. ते तर आता आपण चाललोय शिवकुंजामध्ये. शिवकुंजामध्ये राजमाता जिजाऊ आणि शिवाजी राजे ते त्यांचं स्वप्न सांगतात की मला माझं स्वप्न असं आहे, माझं पूर्ण करायचं. त्यासाठी बघा हे शिवकुंजा म्हणून दिसतं तुम्हाला. आणि बाजूला जे आहे ते झालं ते सगळं छान होतं. आता आपण बघितलं शिवकुंज. शिवकुंजामध्ये राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी हे आपले आईला स्वप्न सांगतायत की माझं हे विश्व तयार करण्याचं माझं स्वप्न आहे. हातामध्ये तलवार घेऊन, आणि ती त्याची शौर्याची जी आहे तलवार त्यांनी उगारलेली आहे, ती दाखवली आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण आज जाणार आहोत कमानी मस्जिद बघण्यासाठी. चला आता आपण जाऊया कमानी मस्जिद. आता आपण चाललोय ते कमानी मशिदीकडे, जी या ठिकाणी आहे. चला आपण जाऊया कमानी मशीद.
पूर येत नाही त्यामुळे मी तिथून जात नाही. आणि या ठिकाणी जे आपले स्वराज्यामध्ये जे लोक हे होते मावळे होते त्याच्यामध्ये सर्व धर्माचे होते. त्याच्यामध्ये मुस्लिमचे होते. परत त्यांचा ईदगाह पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हा त्यांचा ईदगाह बनवलेला आहे. त्या ठिकाणी त्यांचे ते नमाज करू शकतात, त्यांचा आवाज करू शकतात परमेश्वरांना अशा ठिकाणी. तुला तू रॉंग गार्डनला जाऊन गेले ना. आपण कमानी मशीनकडून खाली आलो. कमानी मशीनकडून खाली आलं ना की इथे पाण्याचं टाकी आहे. हे खांब टाकी आहे खांब आहे तिथे खाली तिथे कोणाला माहीत नाही आहे. पूर्ण काळं कचरा घाण वगैरे सगळं पडलं आहे. त्यामुळे आतमध्ये काही व्यवस्थित दिसत नाही आहे. पण तरी जे आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा इथे खूप मोठं असं तलाव आहे इथे. आणि या तलावामधला हा जो पार्ट आहे तो तुम्ही बघता त्याच्यामध्ये ही खांब टाक्यासारखा प्रकार आहे जो मस्जिदच्या कमानी खाली आहे. बघा तुम्ही बघत असाल कमानी मस्जिद, कमानी वरती तुम्ही बघताय ही कमानी मस्जिद आहे. आणि त्याच्याच एकदम खाली हे पाण्याचं टाकं आहे जे खांब टाकं आहे. त्याला खांब आहेत. इथल्या आजूबाजूचं परिसर बघा तुम्हाला कसं बघा मिळतं. पूर्ण परिसर आता पूर्ण भरला आहे. सुरुवात आता आपण चाललो मशिदीकडून पुढे आलो. आता आपण चाललो शिवजन्म ठिकाणी. त्या ठिकाणी शिवजन्म स्थळ आहे. आपण तिकडे चाललो. हे आहे शिवजन्मस्थळ. समोर बघतोय आपण शिवाजी महाराज आणि बाजूला पाळणा आहे त्या बाजूला बघा. थोडं आपण तिकडे आहे हा पाळणा आहे. वरती पंजामाळा आला तर एक झरोका आहे आणि उजव्या साईडला आणि इथून बघा हा झरोका आहे. तुम्हाला बाहेरचं संपूर्ण वातावरण आजूबाजूचा परिसर बघू शकतो. अशा प्रकारचा हा परिसर आहे. आणि इथून बांधकाम बघा कसं एकदम मजबूत. तीन कमानी झरोका आहे. या झरोकामधून खाली पडण्यासाठी कोण काढताय फोटो पण तीन कमानीची इथून पुढे आला इथे एक झरोका आहे. हा झरोका आहे. या झरोक्याचं तुम्ही समोरचं अजून बघू शकता. पूर्ण जुन्नर शहर आता सध्याचं जुन्नर शहर जे आहे ते तुम्ही बघू शकता. खाली तुम्हाला दिसत असेल हे जुन्नर शहर आहे आणि त्याच्या बाजूचा परिसर पूर्ण तुम्ही इथे या ठिकाणी बघू शकता. शिवजन्मस्थळ आपण पूर्ण केल्यानंतर आपण आता चाललो बदामी टाका आहे. त्या ठिकाणी बघा या ठिकाणी जे आहे ते बदामी टाका आहे. हे बदामाच्या आकाराचं आहे म्हणून याला बदामी टाका असं म्हणतात. ती बघते पूर्ण बदामी टाका आहे. आणि इथून
उजव्या बाजूला जे आहे तिकडे जाण्यासाठी जा जो रस्ता आहे तो टकमक टोकासाठी आहे. आपण आता बदाम टाक्याकडून पुढे आलोय आणि आता आपण चाललोय कडलोट पॉईंट तिकडे. आता हे समोर बघताय हे आहे कडलोट पॉईंट जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो कोणी गुन्हा करायचा त्याला जी शिक्षा सुनावली जायची ती या ठिकाणी सुनावली जायची आणि त्याची उंची आहे 1500 फूट. तुम्ही या आपण बघू शकता. ते आहे त्याची उंची बघा 1500 फूट उंची आहे. इकडून समोर तुला दूध बसतंय त्यावरून टाकून डायरेक्ट टाकून दिलं की तो माणूस संपून जायचा. आणि बाजूला जो आहे ते वडू धरणाचा जलाशयाचा पॉईंट तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा आहे जुन्नरचा परिसर. झालं का रे तुझ्या पुढे नाही. तर अशा प्रकारे शिवजन्मभूमी शिवनेरी याची सफर आता संपलेली आहे आणि आता आपण परतीच्या मार्गाला लागलोय. आता आपण तुमचा सगळ्याचा निरोप घेतो आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा आणि सगळ्यांचा आता निरोप घेतो. चला भेटू अशा नवीन एकाच व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत तुम्ही स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. धन्यवाद.